नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचं सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. सप्टेंबर महिन्यामध्ये 2-3 जे ग्रहयोग आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सप्टेंबरमध्ये होणारं ग्रहण. खग्रास चंद्रग्रहण दिनांक 7 तारखेला होणार आहे. याचप्रमाणे रवी केतूची जी युती आहे ती सुद्धा सप्टेंबर महिन्यातच होणार आहे. अर्थातच वृषभ राशीकरता हे दोन्ही ग्रहयोग महत्त्वाचे आहेत. याचप्रमाणे वृषभ राशीच्या 5व्या स्थानात जो मंगळ भ्रमण करतो का कन्या राशीमध्ये, तो 14 तारखेनंतर तुमच्या 6व्या स्थानात शत्रू स्थानात किंवा एक महत्त्वपूर्ण अशा एका अशुभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. हे सर्व ग्रह आणि इतरही जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम वृषभ राशीच्या जीवनात कशा प्रकारे होणार आहे. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, कोणती काळजी घ्यायला हवी, या सर्व संदर्भातील खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे, जो की तुमचा षष्ठेश पण आहे शुक्र, हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 15 तारखेनंतर हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. राशीचा जो अष्टमेश आहे गुरु, खरं तर हा तुमच्या राशीकरता नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह आहे. मात्र तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आणि मार्गी आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. एकंदरीत सांगायचं आणि 6व्या स्थानामध्ये सुद्धा मंगळ हा 14 तारखेनंतर येणार आहे. काळजी घ्या. या संपूर्ण महिन्यामध्ये तसं पाहिलं तर आरोग्याच्या दृष्टीने फारशी काही काळजी किंवा फारसे काही त्रास तसे काय होणार नाही. उलट पक्षी या महिन्याच्या जवळजवळ 15-16 तारखेपर्यंत तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होणार आहे. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल तर आणखी पूर्ण सुद्धा होतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा संपूर्ण महिन्यात जवळजवळ चांगला असणार आहे. अर्थातच जास्त मेहनत केल्या गेल्यामुळे किंवा जास्त फिरल्यामुळे थोडंसं आरोग्याचे त्रास तुम्हाला या महिन्याच्या साधारण उत्तरार्धात होऊ शकते. आता त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या शरीरावरती किंवा देवी शरीरावरती होणार नाही, तरी सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यामधला जो कॉन्फिडन्स आणि तुमच्यामध्ये जी एनर्जी आहे ती चांगली दिसून येईल. महत्त्वाचं म्हणजे खास करून तुमच्यातला म्हणजे तुमची जी राशी आहे ही मेहनत करणारी राशी आहे आणि तुमच्यामध्ये जो एक स्टर्डीनेस आहे तो जबरदस्त आहे आणि त्याचा प्रत्यय त्याचाच अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच येणार आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. थोडंसं मात्र आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू तुमच्या राशीचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा आहे. खरं तर 3 ग्रह आहे हे महत्त्वपूर्ण आहे तुमच्या राशीकरता. पहिला जो ग्रह आहे तो बुध, हा तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे. दुसरा ग्रह आहे गुरु, हा तुमचा अष्टमेश आहे, लाभेश आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा ग्रह आहे तो म्हणजे शनी, हा तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह आहे. बुधाबद्दल सांगायचं झालं तर तो तुमच्या चतुर्थातून पंचमात भ्रमण करणार आहे. गुरु हा तुमच्या धनस्थानामध्ये राहणार आहे आणि मार्गी आहे. आणि गुरु हा शनी हा सुद्धा तुमच्या लाभस्थानातच असणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये पैशाच्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे आणि तर या महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला बऱ्याच प्रमाणात अपेक्षेपेक्षा चांगलं असं इन्कम राहणार आहे. तुमची जी रास आहे पृथ्वी तत्वाची आहे, त्याच्यामुळे खिशात जर का पैसे असले तर थोडंसं बरं वाटतं आणि कोणाला बरं वाटणार नाही. तर साधारणतः अशा प्रकारचा काही चांगला अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. तुम्ही मांडलेले जे आडाखे आहेत हे बरोबर ठरतील. उलटपक्षी त्यापेक्षा चांगले काही अनुभव तुम्हाला निश्चित प्रमाणात मिळणार आहे. काळजी करू नका. फक्त द्वितीयात जो गुरु आहे थोडासा खर्च करेल. आता तुमची जी रास आहे ती खर्च सुद्धा करते, परंतु नीट गणित आखूनच. तर या संदर्भात या बऱ्यात अजिबात काळजी करू नका. पैशाच्या संदर्भामध्ये गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. आणि खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटने ट्रेड देत असाल तर ह्या महिन्याच्या 16-17 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा फायदे मिळणार आहे. तुमचे जे काही आडाखे असतील ते बरोबर येतीलच आणि त्याहीपेक्षा चांगला अनुभव तुम्हाला या महिन्यात आर्थिक संदर्भात शेअर मार्केटच्या संदर्भात सुद्धा येण्याची शक्यता अतिशय उत्तम अशा प्रकारची आहे. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. आता इथे जी गाडी आहे ही थोडीशी अडल्यासारखी तुम्हाला वाटेल. खास करून जे काही गोष्टी मगाशी जे सांगितले की ग्रहण, रवी, केतूची युती, या सगळ्या गोष्टी तुझ्या चतुर्थ स्थानामध्येच होणार आहे. याचा प्रभाव पडणार कशा प्रकारचा असेल तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये पुरुष व्यक्ती जर का कोण वयोवृद्ध असेल त्याच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तूच्या संदर्भातले कुठलीही गोष्ट खरेदी असेल, विक्री असेल किंवा आणखीन काही रिपेअरिंग किंवा रेमेडी, तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा तुर्तास हॉल्ट करून ठेवा यावेळी. कारण ह्या महिन्यामध्ये तुमच्या पेक्षाप्रमाणे गोष्टी होणार नाहीत किंवा त्याला जास्तीत जास्त हे फुटत जातील. तर त्यामुळे मोठं काही काम करू नका. वास्तूच्या संदर्भात ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे.
म्हणजे घरातलं वातावरण असं पण थोडंसं गडूळ राहिली, घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या कारणांना थोडंसं मिसअंडरस्टँडिंग वगैरे होईल आणि ही मिसअंडरस्टँडिंग थोडीशी जास्त झाल्यासारखी वाटेल. फक्त ह्या महिन्यातच थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या लव्ह लाईफबद्दल. तुमचं लव्ह लाईफ हे कशा प्रकारचं असेल? जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे. साधारणतः 16 तारखेनंतर हा तुमच्या पंचम स्थान स्वतःच्याच राशीमध्ये येणार. तिथे रवी सुद्धा 17 तारखेनंतर येणार आहे आणि मंगळ जो तुमच्या पंचमात भ्रमण करतो आहे तो 14 तारखेनंतर तुमच्या षष्ठात भ्रमण करणार आहे. की एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये काळजी करू नका. या महिन्याच्या 16-17 तारखेनंतरचा कालावधी अतिशय चांगला असणार आहे. म्हणजे जर का तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवी जरी रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. अजिबात काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला त्याने फक्त थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कारण गेल्या साधारण 10-12 दिवसामध्ये तुम्ही बघितलंच असेल की थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले त्रास होत आहेत का किंवा त्यात कसं जास्त होत आहेत का असं थोडंसं वाटलेलं असं काळजी करू नका. तसा फारसा मोठा काही गंभीर प्रकार होणार नाही. असं होतंय की काय की तुमच्या पंचम स्थानामध्ये मंगळ सुद्धा आता सध्या भ्रमण करतो आहे आणि या पंचम स्थानावरच शनीची सुद्धा दृष्टी आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे थोडेफार अनुभव होते. काळजी करू नका. टोकाचं वगैरे काय होणार नाही. थोडंसं जर तुम्ही थांबलात म्हणजे साधारण या महिन्याच्या 15-16 तारखेनंतर हा जो प्रकार आहे तो पूर्णपणे निघून जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा महिना अतिशय चांगला असणार आहे. थोडंसं तुम्ही अडखळले होता गेल्या 10-15 दिवसामध्ये ते आता बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होऊ शकेल. काळजी करू नका. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर वृषभ राशीकरता वैवाहिक जीवनाचा सगळ्यात महत्त्वकारी ग्रह आहे तो म्हणजे मंगळ. हा मंगळ तुझ्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय. 14 तारखेनंतर तुझ्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या संपूर्ण महिन्यामध्ये साधारण 17-18 तारखेनंतर थोडंसं तुम्हाला अनुभव येईल की वैवाहिक जडितावर छोट्या मोठ्या कारणा म्हणजे क्लॅशेस आहेत ते थोडेसे वाढत आहेत. थोडंसं वातावरण गरम होत आहे. परंतु पती पत्नीवर अशा प्रकारचे क्लॅशेस होतातच आणि ते थोडे व्हायला सुद्धा हवे. तर साधारण थोडं बन म्हणून ज्याला आपण म्हणतो तू मी वाली बात अशी ती दिसून येतं येईल. पण त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या संपूर्ण वैवाहिक जीवनावर ते होणार नाही. फक्त तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर तशी काय फार मोठी काळजी करण्याची आवश्यकता नाही. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे किंवा जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे किंवा जो दशमेश आहे शनी हा तुमच्या लाभस्थानातच भ्रमण करतोय. तो वक्री आणि तुमच्या दशम स्थानामध्ये राहू भ्रमण करत आहे. काळजी करू नका. थोडंसं तुम्हाला वाटेल की ज्यांचं कार्यक्षेत्र आहे त्याबद्दल तुम्हाला जास्त एफर्ट द्यायला लागतं. परंतु ते जे तुम्ही एफर्ट द्या किंवा जे तुम्ही प्रयत्न कराल त्याचं तुम्हाला आउटपुट सुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा त्याहीपेक्षा थोडंसं जास्त मिळेल. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या राशीला मेहनत कशी करायची, किती जोरदारपणे करायची आणि चिकाटी कशी असायला हे काही सांगायला नको. मग ते एक गोष्ट खूप चांगली आहे की या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला अशा काही प्रकारच्या संधी येऊ शकतील की ज्या कल्पनातीत असतील. म्हणजे तुम्ही विचारही करू शकणार नाही अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतील किंवा अशा प्रकारच्या काही चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. फक्त तुमच्या हातात एकच आहे की ती संधी कशी पकडायची आणि त्याचा उपयोग स्वतःसाठी कसा करून घ्यायचा हे मात्र तुम्हाला समजायला हवं. म्हणजे लाईफ चेंजिंग ज्याला आपण म्हणतो तुमच्या जीवनाची पूर्ण दिशा बदलेल पॉझिटिव्हली अशा प्रकारे तुम्हाला एखाद दोन जरी संधी या महिन्यामध्ये येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. फक्त ती संधी तुम्हाला ओळखता यायला हवी ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फेवरमध्ये असणार आहेत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहेत. फक्त जे मग अशी मी सांगितलं की घरातली जे वातावरण आहे ते थोडंसं गरज जाईल किंवा घरातील व्यक्तींबरोबर छोटे मोठे जे आपण तुदू महिना म्हणा किंवा वादविवाद किंवा त्यांच्या वयोवृद्ध व्यक्तींच्या आरोग्याकडे मात्र थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. हॉस्पिटल संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तशी या संपूर्ण महिन्यातच हातात न घेतलेली बरी. यानंतर थोडंसं ग्रहयोगाबद्दल चर्चा करू की दिनांक 10 तारखेला रवी केतूची युती ही तुमच्या पंचमात होणार आहे. अर्थात लक्षात घ्या दिनांक ही तुमच्या चतुर्थात होणार आहे रवी केतूची युती. इथे थोडंसं लक्ष द्या. घरात ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर करतील किंवा कधीही तुम्हाला समजणार पण नाही की कशा प्रकारच्या गोष्टी होत आहे. म्हणजे अंदाज तुमचे थोडीशी चुकतील या संदर्भात सतर्क राहा. दिनांक 11 तारखेला बुध केतूची सुद्धा युती होणार. तर कागदोपत्री व्यवहार घराच्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस अशा गोष्टींपासून थोडंसं अलर्ट राहा. मुळातच वास्तू संदर्भात कुठल्याही प्रकारच्या गोष्टी या महिन्यात न केलेल्या उत्तम राहतील. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला रवी बुधची युती राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध हे बऱ्याच प्रमाणात सुरळीत होतील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार. इथे शनी वक्री आहे. लक्षात घ्या पंचमात जो बुध तुमचा जाई साधारण 16 तारखेला याच्याबरोबर शनी जो तुमच्या लाभस्थानात भ्रमण करतोय त्याचा प्रतियोग होणार आहे.
तर खास करून जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोड्याशा गोष्टी वेगळ्या प्रकारे होऊ शकतील. तुमच्या दोघांमध्ये जे आपण संवाद म्हणतो तो विसंवादाकडे जाण्याची शक्यता राहील याचप्रमाणे. दिनांक 17 तारखेला दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. आता हा जो नेपच्यून बुधाचा प्रतियोग आहे या ठिकाणी सुद्धा मानसिकतेवरती थोडंसं तुम्हाला प्रेशर आल्यासारखं वाटेल आणि बऱ्याच वेळा असं होतं की थोडंसं जास्त टेन्शन आलं की आपण ब्लँक होऊन जातो, काही सुचत नाही. तशा प्रकारचं फळ अनुभवेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. आता हा जो त्रिकोण योग आहे अतिशय उत्तम असणार आहे. तुमच्या राशीत भ्रमण करणारा जो हर्षल आहे त्याच्याबरोबर पंचमातला जो बुध आहे हा त्रिकोण योग करणार आहे. तर हा जो त्रिकोण योग आहे हा महत्त्वपूर्ण राहील, शुभप्रदाय सुद्धा राहील. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरणं आणि या दरम्यान जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करता तर अशा प्रकारचे तुमचे अंदाज किंवा अशा प्रकारे काही गोष्टी येतील की त्या तुमच्या फेवरमध्ये असतील. तुमचे जे अंदाज असतील बरोबर सुद्धा ठरतील, त्यापासून चांगली लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकते. याच दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो, त्याबरोबर तुमच्या पंचम स्थानात जो भ्रमण करणारा जो रवी आहे हा प्रतियोग करणार आहे. तो थोडंसं मिसअंडरस्टँडिंग वगैरे वैवाहिक तुमच्या रिलेशनशिपच्या ह्याच्यामध्ये असे होऊ शकतो. आणि या दरम्यान जे विद्यार्थी वर्ग आहे त्याने थोडीशी काळजी घ्यायला हवी. तुमचे सुद्धा जे काय अंदाज असतील ते चुकण्याची शक्यता या दरम्यान थोडीशी जास्त दिसून येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यातला सगळ्यात अशुभ फलदायी असा योग तो म्हणजे ग्रहण. त्याचं ग्रहण आहे ते चंद्रग्रहण आहे, खग्रास चंद्रग्रहण आहे. दिनांक 7 तारखेला होणार आहे. तुमच्या चतुर्थ दशम स्थानात त्याचाच प्रभाव जास्त दिसेल. म्हणजे खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये गोष्टी अशा प्रकारे होते की तुम्हाला त्याचा अंदाज राहणार नाही किंवा तुमचे अंदाज चुकीचे ठरते. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे गैरसमजामुळे काही गोष्टी अशा होऊ शकतील, तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यामुळे जी अमावस्या आहे ती 21 तारखेला आहे, तुमच्या पंचम स्थानामध्ये आहे. इथे सुद्धा खास करून ज्या गर्भवती महिला आणि ज्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत त्यांनी दिनांक 21 तारखेच्या आसपास थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. तर एकंदरीत सांगायचं झालं तर वृषभ राशीकरता सप्टेंबर 2025चा जो संपूर्ण महिना आहे हा आर्थिक संदर्भात अतिशय उत्तम राहील. फक्त घरगुतीच्या बाबी असतील ह्या डोक्यावर करू शकतील आणि थोड्याफार प्रमाणात तुमचे जे रिलेशनशिपमध्ये ज्या गोष्टी असेल त्या थोड्याशा वर येऊ शकतील. आता त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनात होणार नाही. मग एकंदरीत सांगायचं झालं की तुम्हाला जे अपेक्षित आहे आर्थिक संदर्भात किंवा पैशाच्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत या तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा अपेक्षेपेक्षा चांगल्याच तुम्हाला सप्टेंबर महिन्यात अनुभवास येणार आहे. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.